इगतपुरी की चाय क्रमांक 6 वर येत आहे उघड आहे. डोंबिवली ठाणे. पुढच्या डब्यात इथे आलंच नाही. नाही इकडे तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आम्ही सकाळी 5:30 निघालो इकडून. तर मित्राने इकडे आपल्याला रत्नागिरी आणून सोडलं. हा आपला न्यू एअरपोर्टसारखा आपला रत्नागिरी रेल्वे स्टेशन. तर बाकीचे सर्व आतमध्ये गेलेत, आपण पण जाऊया आणि इथून आपला प्रवास चालू होणार आहे रत्नागिरी ते नाशिक. चला, चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ येत राहतील. असा व्हिडिओ असणार आहे आपला रत्नागिरी ते नाशिक. आतमधला नजारा आहे ना, तो तुम्हाला दाखवणार आहे. चला, आणलंय ना भारी. तर मित्रांनो, मंगला लक्षद्वीप ट्रेन यायला अजून खूपच वेळ आहे. 7:40पर्यंत येणार आहे. हे आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. रत्नागिरी रेल्वे स्टेशन बोलायला गेलं तर एक प्रकारचं एअरपोर्टच आहे. सेम एअरपोर्टसारखं वाटतं इथे. तर तुम्ही चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मगापासून 7:40 दाखवत होते, आता 7:50 झाले. ट्रेनचा टायमिंग जास्त वाढतच चालतो. चला, आता आपण डायरेक्ट प्लॅटफॉर्मला जाऊया. इथं ट्रेन लागले आहे मंगला लक्षद्वीप आणि कोचिवली एक्सप्रेस. मंगला लक्षद्वीप रेल्वेने आताच थोड्या वेळापूर्वी प्लॅटफॉर्म सोडलं आहे. तर रत्नागिरीतून आता पुढे चालले. लगेच सिग्नल पण तर मित्रांनो, चिपळूण स्टेशन आलं आहे. चिपळूण स्टेशनला थांबलो इकडे. नाही आलेच नाही इकडे. टीसी नाही. तुम्ही त्या साईडला गेलात का? हां, या पुढच्या डब्यात इथे आलंच नाही. इकडे आलेच नाही. टी सी येणार म्हणून ते उचलून त्या साईडला गेले. त्याच्यामुळे टी सीला इतकं घाबरता, म्हणजे तिकीट काढले नाही. ते सबस्क्राईब करणार बोलतो. सबस्क्राईब करो भाई भाई को. ठीक आहे, कल्याण एरिया. लोकल थोड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर येत आहे उघड आहे. डोंबिवली. बॅगेतून बादली घेऊन आला होता. काय जुगाड होता खतरनाक. ज्याला धंदा करायचा ना, कसा मग काढतो. आता ट्रेन आले ते इगतपूरला. अजून आपल्याला अर्धा तास 40 मिनटं तरी जास्त लागेल पोचायला नाशिकला. किती वेळ लागणार आहे बघूया. इगतपुरी की चाय. चाय एक नंबर. चाय अच्छा रहा तो पैसा है. तर मित्रांनो, 4:55 आपण नाशिक रोडला पोहोचलो आहे. पुढचा प्रवास कसा होणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये बघा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पुढचा प्रवास कसा होणार आहे तर तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला मिळेल. एक जण बोलतो 200, एक जण बोलतो डायरेक्ट आहे ना, ज्या गाडी देते ना गाडी
मित्रांनो नाशिक रोडला उतरलो इथून आपल्याला रिक्षा पकडायचे सातारा डेपोला जायचं आहे. 250 रुपये, तर काही जण बोलतात 200 रुपये. तर आपल्याला CBSला जायचं. नाशिक रोड CBS सटाणा असा रुटीन असणार आहे. प्लॅनमध्ये जरा चेंजेस झाला. CBS डेपो 5:43 झाले. तर आम्ही नाशिक रोडवर जाऊन आम्ही नाशिक रोडला पोचलो होतो. तर आता नाशिक रोडवरून आम्ही CBSला आलो. तरी 5:43 झाले. CBS बस स्टँडला आलो. तिथून आम्हाला सटाणा जायचं आहे बसने. इथे बस लागेल. या बसने तर आपल्याला सटाणा जायचं. चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खिडकीमधूनच सीट अडवतो. सीट भेटतात त्याला बहुतेक, कारण विंडोमधूनच सीट टाकली. फुल रेग्युलेशन फक्त वेगवेगळ्या प्रकारचे. नाशिक रोडला आलं आणि आता CBS बस स्टँडला आलो होतो. रांगा वगैरे लावले जात नाही, फुल रेग्युलेशन नाही आहे ते. लॉकडाऊन ते फक्त आपल्याला लॉकडाऊनमध्येच पाहायला भेटलं. पण आता रूल वगैरे सर्व तुटत चालले. लॉकडाऊन पोटच होते रूल्स. इथून नंदुरबार सोडून आम्ही बस आम्ही डायरेक्ट सटाणा पकडलेले आहे CBSवरनं. चला आता इथूनच प्रवास चालू होणार आहे. चॅनल तरी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शारदा फार्म्स तिकीट आहे 132 रुपये तिकीट आहे. सटाणाची तिकीट असेल थोडी जास्त बघा. या गाडीने आपल्याला जायचं आहे. गाडी नंबर MH18W2421. फायनली पोचलो सटाणा बस स्थानक. आपलं सुंदर सटाणा बस स्थानक. चला आपली गाडी तयार आहे.